विशाळगडावर आणि पायथ्याशी असणारी अतिक्रमणं हटवण्याची मोहीम त्वरित सुरू करा असे आदेश आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। आतापर्यंत जिल्हा प्रशासनानं 90 अतिक्रमणं काढली असून उर्वरित अतिक्रमणं काढण्याचा मार्ग महसूल मंत्र्यांच्या आदेशामुळे मोकळा झालाय। विशाळगड आणि त्याच्या पायथ्याशी असणारी अतिक्रमणं हा विषय गेले 8 महिने वादाचा बनलाय। त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झालाय। याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं विशाळगड आणि त्याच्या पायथ्याशी असणारी 157 पैकी 90 अतिक्रमणं हटवली आहेत। विशाळगडावर मलिके रेहानच्या कबरीवर बांधलेलं बेकायदेशीर बांधकाम, दर्ग्याभोवतीची तसंच पायथ्याशी असणारी बेकायदेशीर बांधकामं हटवताना काहींनी न्यायालयात धाव घेतली होती। त्यावर न्यायालयानं अतिक्रमण हटावची मोहीम पावसाळ्यात थांबवावी आणि पावसाळ्यानंतर ती पुन्हा सुरू करावी असा निकाल दिला होता। यावर हिवाळा संपून आता उन्हाळा सुरू झाला तरीही प्रशासनानं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली नाही, म्हणून आज मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं। त्यावर नामदार बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विशाळगडावर आणि पायथ्याशी असणारी उर्वरित बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याची सूचना केली।